आता करतोय मग ट्रेनला दाखवलं ना. बदलापूरला एक काळू भाळू येणार ट्रेनमध्ये अजून. आणि आता जस्ट एक पाठी विठ्ठलवाडीला एक पोरगा छोटा पडता पडता वाचला ट्रेनमधून. गॉड इज देअर. बदलापूर आलाय आणि भालू इज हिअर. This dead person alive. I will dead now. I will be dead now. I will go dead. फॅन चालतोय जो मी आता चालू केलाय. बाकी सगळे फॅन बंद. आता सगळ्यांचे कपाळ देणार आमचे सोडून. आमच्या ऑलरेडी घेतल्या ट्रेनमध्ये या क्रेझी काकाकडून. इंटरेस्टिंग वस्तू वाटल्या. एकतर हे मंत्र जाप, कारण की मी आता जरा देवधर्म हे केलाय, निवडलाय. आणि हा दुसरा हे स्लीव्ज घेतले 20 रुपयाला गोटेड डील, कारण की ठाणा स्टेशनला 30 रुपयाला भेटत होता. पण हा आता घालून त्याला करतोय डबल एक्सेल, डायरेक्ट ट्रिपल एक्सेल त्याच्या पोटाच्या साईजचं. आणि हे बघा, याने देवधर्म आता मी मस्त जप करू शकतो गड चढताना पण. काहीच करते काय करते आता जॉब करतोय. ओम गणपती नमः. अरे तू कोणाचा करत होता? हा कुठला तरी माणसाचा जप करत होता. ठीक आहे, इच्छा देवी होती देवी. हा देवीचं. गणपती बाप्पा, श्री स्वामी समर्थ. त्यानंतर श्याम सदाशिव. श्याम सदाशिव कोण आहे बे? हर हर महादेवचा एक रिच खोपोली आणि गर्दी वन साईड सुटले. आणि आता जाणार बघू, आता खाणार काहीतरी इडली डोसा सांबार, त्यानंतर मग करणार पुढचा विषय. केळी घेतला नाही भरते माकडं खाणार आमच्या जागेवर. व्ह्यू बघा क्रेझी. क्रेझी सुद्धा घेतले अनार, यांनी केळी आणि पेरू घेतलेत नाक्यात. आता झालो डनसीन, गडावर जाऊन खाणार हे सगळं ओनली हेल्थ. आता बसलो हॉटेलमध्ये. आता आम्ही खाणार मसाला डोसा क्रेझी. माझा दाखवला आयटम, तू तुझा दाखव. मी दाखवणार, अनबॉक्सिंग करणार. केळी आहेत आणि पेरू आहेत, तीन पेरू आणि अर्धा डझन केळी आणि काकडी पण. कोणाला पाहिजे असेल तर घेऊ शकता. काकडी खाते, केळा खाते. काय बोलतात दांड्याला? दांडा पण देतात, शेवग्याची शेंगा पण देतात. आणि आता याचे फाटले बघून डायरेक्ट जेवण आहे, म्हणजे खाणं नाही. आता डायरेक्ट आपण जाण्याच्या टाइमला खाणार आहे जवळपास संध्याकाळी. तो शिवाय खात नाही. 1000 आला होते, डूक होती किंवा एप्रिलला होती किंवा 1000 नव्हती. नाही पहिली गेली. शेरांचे डोसे आलेत. आता आम्ही पेलणार ते वन साइडेड, एकदम जेन्युइनली 10 on 10 डोसा आहे. चटणी सांबार पण 10 on 10 आहे. थोडं तिखट आहे म्हणा 9.5, पण टेस्टी. बाईक चालल्यात वन साईड, मजा येते. डोसा आता खाल्ला आहे क्रेझी, काहीतरी सॅटिस्फॅक्शन अनदर लेवल भेटले. आणि आता इथे आलो तर आहे बस, पण आता पेनच्या बस आहेत आणि आम्हाला पाहिजे पाली. वन साईड रॅल्या चालल्यात, म्हणजे कॉन्वे चाललेत भाई, कॉन्वॉय बायकर्सचे. मजा येते. आपण तर सोलोच राईड मारणार, म्हणजे 3 बाईक झाल्या तर 3 राईड ॲज युजल. वन साईड बघ, काका अक्का फॅमिली सोबत चाललाय. व इथं चाललंय परत नाही ट्रम्प आहे, नाही 901 आहे. अरे करणच आहे वाटतं, करणच होता. कर्णू 4x बोलतोय. जस्ट सेइंग बीच त्यांनी पण लिहिलंय खाली आणि हिनी पण लिहिलंय. आणि तो राईडला पण जाणार होता संडे राईडला पण तो जाणार होता. बघूया ना, आपण दिसूच कधी ना कधी. बस आले आणि रायडर्स वन साईड चालले, बाजूनी जा, अजून मजा येते. निघा बोलतो ही बस आहे आमची. लिहिलंय पाली, लिहिलंय वरती पाली लिहिलंय. पाली तो हे ज्यूस सेंटर पण दिसतंय मला. पाली गाव नाही, खोपोली गाव, ते तिकडे पाली आहे लेफ्टला. हे दोघं इथं लेग रूमवाल्या सीटवर बसले आणि मी विंडो सीटवर बसलो. आणि इथं मला ज्यूसवाला दिसतोय आणि मला इच्छा होते खायची, ज्यूस प्यायची. अनार तर बॅगेत आहेतच. ओ ज्यूस सेंटर इथं आहे आणि माझ्या बॅगेत अनार पडू नये. तर मी विचार करतो की त्याला बोलतो की अनार मेरा होगा, ज्यूस तू निकाल के देगा.
तर बघूया किती विषयात सेट होत आहे विषय नॉट अलाउड बोलतो बे, ह्याचे रूल्स कोणी सेट केले बिग बॉस मध्ये आहे का भाई? ह्याचे रूल्स कोणी सेट केले काय माहिती आता. दिले असते 20-30 रुपये माकिया बोलतो नॉट अलाउड आहे. आताच बोललो ना तुम्हाला की करण दिसला लोणावळ्याच्या आता हायवेवर. आता क्लिप पण आहे तर बघा तो बीच घेऊन चाललेला आता. स्टोरी बघा का हे बघा जस्ट आता गेला हा कॉन्वॉय आणि शूट पण गेला. क्रेझी ना असं कॉट करणं कधी पण किंग इज्जत आहे. कोइन्सिडेंस लव तिथं 16 सोडी चालू प्रिपरेशन केलं तुझे क्रेझी आणावं लागतं. गोड गोड मस्त कशासाठी चिटकले होते ते जरा सांग. एकदम हनीबी सारखे चिटकले एकामेकाला. हनीबीच्या ह्याच्यासारखे काय बोलला तू? गांधील माशी गांडील माशी सारखी गांधील माशी आणि तर काय दुसरं बोलला. बाकी काय ना बोलला. हे पिशवी जर एक कचऱ्यासाठी गांधील माशी बोलला. पिशवी पण ठेवले तर 43 तिकीट झाले म्हणजे पर पर्सन 81 रुपीज. आणि ॲज युजल आयशो सीटला झोपलाय आणि काजू बघतोय आणि क्रेझी गावचं वातावरण आहे एकदम वन साइडेड चाललंय. काय दिक्कत नाही एकदम चिल वातावरण. ऑलवेज डेड होणार आहे तर आता क्रेझी ड्रायव्हर पळवतोय माग या रेंज पण असं समजलंय क्रेझी F1 वाली फील देतोय. दोघं लेट झाले. असं झोप नाही डायरेक्ट कधी वाला नाही सुकलेल्या नद्या आणि चंद्रगाव काय काय माग या क्रेझी. थांबले पाली बस स्थानक आहे जसं तुम्हाला दिसते तिकडे. आणि सरसगड दिस इज द गड जिथे आम्ही चाललोय आत्ताच्या. प्लस पॉईंट हा आहे की पालीच्या बल्लाळेश्वर म्हणजे अष्टविनायक ते पण आहेच. तर WWW चलो काय ते क्रेझी दिसतोय. आणि याला पगडी गड पण बोलायचे अगोदर कारण की पगडी सारखा आकार आहे. इकडे जाण्याचे मार्ग इकडून रस्ता आहे बल्लाळेश्वरला जायचं. मोहीम आहे काहीतरी सरसगडची. इकडून लेफ्ट मारून बोलला देऊळवाडा गाव आहे त्यातून जायचंय. मग मला हा बेस्ट वाटतोय. हा मला कधी पण बेस्ट वाटतोय. दिस इज ओके येणार ना सुरेश. दिस इज ओके. ह्याच्यापेक्षा काय क्रेझी तर नाही करायला. शॉपिंग आय थिंक डन सीन आहे. नको आता सरसगडलाच जायचं. बल्लाळेश्वर गाव आहे जे बोलले देऊळवाडा तेच. आणि हे तुम्ही वाचू शकता इन्फॉर्मेशन. आम्हाला थोडीफार मी बघितली तर आहे. म्हणजे ओव्हरऑल हे वॉच टॉवर होता आधीचा जिथून म्हणजे थोडंफार तो बघायचे. मधला कप्पा भारी आहे. सिड्यात मधला कप्पा जिथं तो बोगदा आहे. तुला आतमध्ये जायचं रे. आता ती लाईट घेऊन घेतली ना एवढी लाईट. चढायला तर इझी वाटतोय. बघू आता जरा छाती जरा हातात दिला गेला तर लेफ्ट राईट आहे पण होऊनच जाईल. इझी विन. आतापासूनच चढाई का चालू झाली. ढेकर डोसा जिरणार आता कारण की डोसा खाल्ल्यापासून चाललोच नाही अजिबात. केळी खालाय थकलो की केळी खाणे 100%. थकलो की केळीशिवाय पर्यायच नाही.